कोणत्या पार्टीने तुम्ही कोणत्या पक्षाकडून उभे झालेले आहेत किंवा इंडिव्हिज्युअल उभे आहे? काय तुमचं चुनाव चिन्ह आहे? मी इंडिव्हिज्युअल लढत आहे आणि माझं चुनाव चिन्ह नारळ आहे. अच्छा, तुम्ही याच्या आधी कधी मतलब राजकीय काम केलं? 2012मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या पक्षाकडून मी निवडणूक लढवलेली आहे. त्यानंतर माझे जे मिस्टर आहेत मिलिंद दुपारे, ते काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. ते पण म्हणजे विकास भाऊ यांनी त्यांना प्रवेश घ्यायला लावला. शाळा बंद झालेल्या आहेत, महानगरपालिकेच्या शाळा बंद झालेल्या आहेत. लहान लहान मुलं रस्त्यांवर खेळताना दिसतात, पण शाळेत नाही जात. म्हणजे जो गरीब व्यक्ती आहे तो मोठ्या CBSE पॅटर्नच्या शाळेमध्ये नाही पाठवू शकत आणि डोनेशन नाही देऊ शकत. त्याच्यासाठी म्हणजे महानगरपालिकाच्या शाळाच महत्त्वाच्या आहेत ना. आपले उमेदवारी अर्ज भरण्यामागचं असं काय कारण होतं की तुम्हाला वाटलं की मी निवडणूक लढवलं पाहिजे? उमेदवारी अर्ज याच्यासाठी 2017मध्ये आम्ही काँग्रेस पक्षाकडून तिकीट मागितलं होतं. झालेच होते, कामं करतच आहोत. 2012 पासून कामं करत आहोत. 2017मध्ये तिकीट मागितलं, नाही दिलं. पक्षाच्या नेत्यांनी समजवलं, शांत बसलो. पुन्हा आम्ही कामाला लागलो. वस्तीतले जे पण कामं आहेत, पूर येण्यापासनं तर कोरोना काळामध्ये लोकांना जी मदत करायची होती त्या कामापर्यंत सगळे कामं केले. मग आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही कामं करा, तुम्हाला महानगरपालिकाची तिकीट आम्ही देऊ आणि कामं करत राहा. तुमची तिकीट आम्हाला समोर केलं, म्हणून हा निर्णय मला घेण्यात आला पक्षाचा. आता तुम्ही पक्षाकडून मतलब हे इस्तिफा दिलेला आहे का? नाही, राजीनामा अजून दिलेला नाही आहे. अच्छा, आणि इंडिव्हिज्युअल तुम्ही? अच्छा, तुमच्या 2012 पासून तुम्ही सामाजिक कार्यामध्ये आहे, तर तुम्ही आतापर्यंत काय काय जनतेची सेवा केली, ते काय काय कामं केली आहे तुम्ही? 2012 पासून माझ्या मिस्टरांनी नेहरू नगर झोन, लोकांच्या समस्या, हर्षल मेश्राम म्हणून 2013मध्ये जो त्याच्या आईला महानगरपालिकेमध्ये ड्युटी भेटलेली आहे आणि त्याला 5 लाखाचं अनुदान भेटलेलं आहे. आणि आज पण ती व्यक्ती आम्हाला, भाऊ तुम्ही नसते तर हे काम कोणीच नाही केलं असतं. जी होत आहे महानगरपालिकेची, आणि तुम्हाला नगरसेवक म्हणून निवडून दिलं जनतेने, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करून ठेवलेल्या आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये? त्यांना काय काय तुम्ही देणार आहे? त्यांच्यासाठी पहिला मुद्दा तर आहे की इथे 18-19 वर्षाची मुलं, 25 वर्षाची मुलं बेरोजगार भरपूर आहेत इथे आणि त्यांना नोकरी नसल्यामुळं ते व्यसनाच्या आहारी जातात. वरून सगळ्यात मोठी इथे समस्या आहे गटरीची. चोक झालेले आहे, त्यांना नोकरी मिळाली पाहिजे. आणि महिलांसाठी बेरोजगार ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी काही गृहोद्योग निर्माण करायचा प्रयत्न करणार मी. आणि जे लहान मुलं शाळेमध्ये नाही जाऊ शकत, गरीब आहेत, त्यांना मी प्रशासनाकडून त्यांना म्हणजे मदत झाली पाहिजे. आणि माझ्या एरियातले जे लोक आहे त्यांना कोणताच असा त्रास नाही झाला पाहिजे. त्यांच्या समस्या पूर्ण जितक्या पण समस्या आहेत त्या वोट अपील करा तुमच्याकडून. तुम्हाला कोणत्या दिवशी कोणत्या मशीनवर ते घ्यायचं आहे, तर तुमचं नाव कोणत्या नंबरवर आहे ते जनतेला तुम्ही वोट मागण्यासाठी अपील करा. मी माझ्या प्रभागातल्या सगळ्याच नागरिकांना, प्रभाग क्रमांक 27 सारिका मिलिंद दुपारे माझ्या प्रभागातल्या सगळ्याच नागरिकांना, माझ्या आया बहिणींना, माझ्या भावांना, सगळ्यांना, माझ्या मुस्लिम बांधवांना सगळ्यांना अपील करते आहे आणि विनंती करते आहे की 15 तारखेला जी निवडणूक होऊ आलेली आहे त्यामध्ये मला प्रचंड बहुमताने विजयी करा. आणि माझं या गटामध्ये 5 नंबरवर नारळ हा चिन्ह आहे, ह्या नारळ चिन्हावर तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा. बस हीच विनंती करते. सगळ्यांचा मला आशीर्वाद द्या. नमस्कार.